प्रदेश अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ हे आपलं मनोगत व्यक्त करतील। या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी, काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि मंचावर उपस्थित महाराष्ट्राचं जिल्ह्याचं लोकमान्य नेतृत्व, आदरणीय नेतेगण तथा बंधू आणि भगिनींनो, कोणत्याही निवडणुका आगामी काळात नाही, मतांचा खेळ मेळ हा लावण्याचं आजचं औचित्य नाही। पण तरी देखील आज ही पदयात्रा, शेतकरी सन्मानाची पदयात्रा का काढण्यात आली, हा एक प्रश्न सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या मनात येणं, त्याचं वस्तुनिष्ठ उत्तर भेटणं आणि आगामी काळात ही जगण्या मरण्याची जी लढाई आहे, त्या लढाईच्या अनुषंगानं करेंगे या मरेंगे हा निर्णय घेऊन या ठिकाणून परत जाणं, हा आपल्या सगळ्या उपस्थितींचा या ठिकाणचा औचित्य आहे। आणि हे औचित्य आपण जर समजून घेतलं नाही, आपण जर तशा प्रकारचा संकल्प, वचन, कटिबद्धता व्यक्त जर आपण केली नाही, तर कहा गए थे कहीं नहीं क्या लाया कुछ नहीं, आओ बे लड्डू जाओ बे लड्डू ही एकंदरीत जी आज देशाची परिस्थिती आहे, तीच तुमची माझी ही वेगळ्यानी या ठिकाणी त्यापेक्षा वेगळी निर्माण होणार नाही। असे चार शब्द आपल्यासमोर आरंभी उद्घोषणा करण्याचे, उच्चारण्याचं काय कारण, तर हा देश कोण चालवतो, हा देश कसा चालतो। पूर्वी असं म्हटलं गेलं, त्याच्यावर गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, शिवशाहू फुले आंबेडकरांनी, आपल्या वारकरी संप्रदायाने, सेवालाल महाराजांनी, अहिल्याबाईंच्या तत्वज्ञानाने, सर्व महामानवांनी त्याच्यावर आघात केला। मात्र सांगितलं गेलं की पृथ्वी जी आहे ही शेषनागाच्या फण्यावर उभी आहे, याला कडकडून विरोध केला आणि कष्टकरी माणूस ज्या पृथ्वीला चालवतो असं सांगितलं। पुढे अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नाही, तर कष्टकरी शेतकऱ्याच्या तळहातावर ही पृथ्वी उभी आहे। आणि या शेतकऱ्याला काय म्हटलं गेलं, तर या शेतकऱ्याला पोशिंदा म्हटलं गेलं। पोशिंदा लाखो मेले तरी चालेल, मात्र पोशिंदा जगला पाहिजे, तगला पाहिजे, तरला पाहिजे। आता हा जो पोशिंदा आहे, या पोशिंद्याचे काय हाल आहे, शेतमालाला भाव नाही, कुठेतरी एपीएमसी मध्ये माल घेऊन जातो, खडा व्यापारी कुठेतरी गावात येतो आणि त्याच्या मालाची हराशी लागते। सोयाबीनच्या गंज्या टाकल्या जातात, हरभऱ्याची गंजी टाकली जाते, तुरीची टाकली जाते। व्यापारी घरी येतो, कापूस चापलू चापलू पाहतो आणि जेव्हा आपल्या शेतमालाला भाव सांगतो 4000 रुपये, सोयाबीनचा सांगतो, तुरीचा 6000 सांगतो, हरभऱ्याचा काही सांगतो, कापसाचा काही सांगतो, तेव्हा डोळ्यातून पाणी पडण्याचं बाकी राहतं। अर्थशास्त्र जे आहे, ते अर्थशास्त्र आपल्याला त्या भावामध्ये माल विकायला परवानगी देत नाही। शेतकरी अडवल्या गेला, शेतकरी नागवल्या गेला आणि सगळ्यात मोठा जो विषय आहे तो त्याचा अपमानाचा आहे। आणि त्याला अपमान वाटतो की एवढे कष्ट केले, राबलो, पोटाला चिमटा घेतला आणि आता एवढ्या स्वस्तात मी माझा माल कसा येतो। माझं पोरग 21 वर्षात झाल्या सगळी वाडवडिलांची जमीन त्याच्याजवळ देऊन ठेवली, 4 वर्ष झाले तो शेती कसून राहिला। आता त्याला शेती कसत असताना त्याला 3 वर्षाचं सोयाबीन त्यानं भरून ठेवलं। मी त्याला म्हटलं, अरे कशाला दाबो ठेवून राहिला, एक भाव काय वाढत नाही, काहून दाबून ठेवून राहिला। ते भोसडीचं काही ऐकत नाही। मी त्याला कटळ म्हटलं, अरे आता इथं हाय बसल्या ठिकाणी सोयाबीन खराब होत जाईल, विकत काहून नाही। तो मला त्यानं जे शब्द सांगितले, तो बाबा 4000 रुपये सोयाबीन विकायला पुरतं का? आज माझी चूल सोयाबीनवर चालत नाही, मात्र तो म्हणत असताना त्याचा स्वाभिमान जो आहे, हा स्वाभिमान माझ्या लक्षात आला। आणि आज शेतकरी कमी भावात जो माल विकतो, तर सर्वात पहिले तडजोड जर त्याला उभे करावं लागत असेल तर त्याच्या स्वाभिमानाची तडजोड त्याला करावी लागते। आणि या स्वाभिमानाची तडजोड शेतकऱ्यांचा करून चालतोय। म्हणून आदरणीय शिवाजीराव मोघे साहेबांनी नाव काय दिलं या पदयात्रेचं? शेतकरी सन्मान योजना।
आज नाक मुठीत घेऊन माल विकावा लागू राहिला, आज नाईलाजाने शेती पिकावं लागू राहिली, आणि ही सगळा हा खेळ खेळणं म्हणजे त्याच्या स्वाभिमानाची असणारा सौदा आहे. म्हणून आता काँग्रेसने जो सन्मानाचा शेतकरी सन्मानाचा नारा दिलाय हा इतक्या यवतमाळ पुरता नाही तर येणाऱ्या काळात हेच परत घेऊन आम्ही पुढे चालणार आहोत. हे सर्वप्रथम अभिवचन आपल्याला सगळ्यांना देतो. आणि हे अभिवचन पोकळ नाही, ही अभिवचनाची घोषणा ही राजकीय नाही, तर त्याची कारण मीमांसा आपल्याला सगळ्यांना समजून घेतली पाहिजे. आणि कारण मीमांसा समजून घेत असताना देश कसा चालेल, देश आज कोण चालवतोय. आपल्या आदरणीय धानोरकर आता सांगत होत्या की तिथे सूर्यागडला एक डाकू तिथे बसलेला आहे आणि तो तिथून आयर्न रॉड काढून राहिला, आणि रोज ताई त्याचं उत्पन्न रोजचं 350 कोटी रुपये रोज हा त्या हरामखोराचा नफा आहे. त्याला शिव्या देत असताना तो पैसे कमवून राहिला म्हणून माझं पोट दुखायचं काही कारण नाही. मात्र देश विकून आज तो 350 कोटी रुपये, त्या 350 कोटीवर शून्य किती ते आपल्याला माहित नाही, तो तिथे कमवून राहिला. सोयाबीनचं तेल काय भाव आहे, काय भाव आहे बाजारात? 165 रुपये किलो सोयाबीनचा भाव आहे. डीओसीचा काय भाव आहे? सोयाबीनची डीओसी ढेप 50 रुपये किलो डीओसीचा भाव आहे. सोयाबीनचा भाव काय आहे? काय भाव आहे बोला ना, सांगा. सोयाबीनचा भाव 35-40चा भाव आहे. मग 35-40चा भाव तुम्ही आम्हाला देऊ राहिले, मग तेल आणा ना 70 वर, डीओसी आणा ना 30 रुपयावर. मात्र डीओसी विकू राहिले 50 न आणि तेल विकू राहिले 165 न. जर 165 रुपयानं तेल जर विकू राहिले, त्याच्यामध्ये जर त्याचा नफा टाकला, कंपनीवाल्याचा उत्पादन खर्च पकडला, कंपनीवाल्याचा नफा पकडला, वाहतुकीचा खर्च पकडला, पॅकेजिंगचा खर्च पकडला, तर जर त्या भावामध्ये 165 रुपयात जर तेल जात असेल तर आपल्या सोयाबीनला भेटायला पाहिजे 9,000 रुपयाचा भाव. मी चुकीचं सांगू राहिलो का बरोबर सांगू राहिलो? जर तेल 165 आहे तर अर्थशास्त्र सांगतं की 9,000 रुपये क्विंटल हे सोयाबीन गेलं पाहिजे. मग विकल्या किती जाऊ राहिलं? 4,000. मग बाकीचे 5,000 कोण खाऊ राहिलं? कोण खाऊ राहिलं 5,000? फॉर्च्युनर नावाची एक कंपनी आहे, आणि फॉर्च्युनर नावाची कंपनीचा मालक कोण आहे? कोण आहे? अडाणी नावाचा एक डाकू हा त्या कंपनीचा मालक आहे. आपल्या प्रत्येक 1 क्विंटलवर 4,000 आपल्याला भेटू राहिले आणि 5,000 हा एकटा अडाणी कमवून राहिला. हा खेळ या देशात चालू आहे. कापूस उत्पादक आपला वराड आहे, आपला विदर्भ आहे. एकेकाळी वराड सोन्याची कुऱ्हाड म्हणत होतो, आता ती कुऱ्हाड आपल्या लेकरा बाळावर चालवायचा दुर्दैवी प्रसंग तुमच्या माझ्यावर आपल्या सर्वांना आला आहे. घर घर तिरंगा, प्रत्येक घरात झेंडा लावा सांगितलं. भारत माता की जय आपण म्हणतो, काँग्रेसनं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. वंदे मातरम, भारत माता की जय काँग्रेसचे नारे आहेत. आजलीच आपल्याला शांतता शिकवतात, तो विषय आजचा असू शकत नाही. मात्र हर घर तिरंगा जेव्हा सांगितला तेव्हा हर घर तिरंगा सांगत असताना तिरंग्याला कापड कोणतं वापरलं? खादीचा वापरला, कॉटनचा वापरला. कंट्रोल दुकानात विकायला जे झेंडे आले होते ते कोणते होते? कोणत्या कापडाचे होते? कापसाचे होते का? कशाचे होते? मुकट्यानं बसले, चूप बसले तर जमणार. कशाचे होते? पॉलिस्टर नावाचा कापड होता आहे. त्या पॉलिस्टरचा तिरंगा आपल्याला देशभक्तीचं गाजर आपल्या हातात दिलं आणि झेंडा आपल्या घरावर लावायला सांगितला. आणि झेंडा होता पॉलिस्टर कापडाचा. पॉलिस्टर कोणत्या देशातून आलं? चायनातून आलं. चायनातून इम्पोर्ट करणारा माणूस कोण? पॉलिस्टरची जी मोनोपोली आहे, सोयाबीनची मोनोपोली ही अडाणीची आहे.
आणि पॉलिस्टरवरची जी मोनोपॉली आहे ती अंबानीची आहे. अंबानीनं चीनहून पॉलिस्टर आणलं, ते विणलं आणि ते पॉलिस्टर आपल्या घरावर लावलं. आपल्या घराची लोकसंख्या, आपल्या देशाची लोकसंख्या किती? 140 कोटी. 140 कोटी लोकसंख्येचे आणि शाळा कॉलेज शासकीय सगळ्या जर बिल्डिंगा पकडल्या तर 40 कोटी घरं आपल्या संस्था आपल्या देशात आहे. आता या 40 कोटी घरावर जर कापसाचा तिरंगा फडकला असता, जर खादीचा कॉटनचा तिरंगा फडकला असता तर शेतकऱ्याचा फायदा झाला असता का नुकसान झालं असतं? पॉलिस्टरचा झेंडा फडकवला तर शेतकऱ्याचा फायदा झाला का नुकसान झालं? शेतकऱ्याचं नुकसान झालं. 3 किलो कापसाचा, मी भाषण नाही करू आलो, मी तुमच्याशी बोलू राहिलो. आजच्या पदयात्रेचं आयोजन का करण्यात आलं ते सांगतोय. 3 किलो कापसाचा 1 किलो रुई, 1 किलो रुईचं 700 ग्रॅम सूत आणि 700 ग्रॅम सुताचा एक झेंडा. म्हणजे जर कॉटनचा कापसाचा झेंडा जर आपल्या देशामध्ये प्रत्येक घरावर लावला असता तर किती किलो कापूस लागला असता? 40 कोटी गुणिला 3 किलो म्हणजे 120 कोटी किलो कापूस लागला असता. जर तेवढा कापूस आपला उचलला गेला असता तर कापसाचा भाव काय झाला असता? 10,000 15,000 कापसाचा भाव झाला असता. पण अडाणीचं भलं करायचं म्हणून पॉलिस्टरचा तिरंगा आपल्याला फडकायला लागला आणि अंबानीचं भलं करायचं म्हणून पॉलिस्टरचा झेंडा लावायला लावला आणि अडाणीचं भलं करायचं म्हणून 9,000चं सोयाबीन जे आहे ते गोडाऊन भरू ठेवले. 2 वर्ष आपल्या वावरात सोयाबीन नाही फिरलं तरी यांनी आपले गोडाऊन भरून ठेवले. आणि हे गोडाऊन भरून ठेवल्यानंतर आता आपल्याकडून 4,000 रुपयानं भाव हा घेतला जात आहे. आणि आपण जर शांत बसलो, आपण जर संघर्ष केला नाही, आपण जर जाब विचारला नाही तर येणारा काळ आपला हा अत्यंत वाईट आहे. म्हणून आज या शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून जगात हा जो लाखोचा पोशिंदा आहे त्या शेतकऱ्यांना संघर्ष करण्याचं काम हे काँग्रेसने स्वीकारलंय. आणि हे स्वीकारत असताना फक्त महाराष्ट्रातच स्वीकारलं नाही. आजचा कार्यक्रम हा यवतमाळचा नारणीचा नाही, हा काही दाभाडेवरून आपण निघालो इथे एपीएमसी थांबलो असा हा कार्यक्रम नाही. आता हा कार्यक्रम जो आहे हा आर्णीतून निघाला आणि हा वाया मुंबई दिल्लीपर्यंत हा संघर्ष आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचा आहे. एवढ्या कमी टाळ्या वाजवत असाल तर मी बसून जातो. खरं बोलून राहिलो का खोटं बोलून राहिलो? करेंगे या मरेंगे हा एकदा पुन्हा नारा देण्याची आवश्यकता आहे. मायच्यान बाबा मी खरं सांगू राहिलो, कारण आज रोजी महाराष्ट्रात 6 आत्महत्या होऊ राहिल्या. हा जर खेळ चालला, मी पत्रकार बांधवांशी बोललो कॅमेरा बंद झाल्यावर, म्हटलं सांगत असतानाही दुःख होत आहे, मात्र परिस्थिती बदलली नाही तर आजच्या वर्षाला रोजच्या 100 आत्महत्या दुर्दैवानं होतील. त्या सगळ्या पत्रकार बांधवांनी मला सांगितलं होतील काय साहेब, सुरू झाल्या आत्महत्या, वाढू राहिल्या. मागच्या वर्षीचं कर्ज पीक कर्ज भरलं नाही, दुसरं ते पाईपलाईन साठी, विहीर खोदासाठी, कोट्यासाठी, बकऱ्या आणण्यासाठी, कोंबड्या आणण्यासाठी जे कर्ज काढलं होतं ते कर्ज भरल्या गेलं नाही. बँकेत उभं राहावं तर सिबिल इतकं खराब आहे की बँक मॅनेजर रामराम बी घालत नाही. आता त्यांनी पुन्हा कशी करावं याचं संकट आहे. सावकाराच्या ताज्यात उभा गेल्याशिवाय पर्याय नाही. 500 रुपयामध्ये आता सावकारीचं लायसन्स भेटून राहिलं. हे कल्याणकारी सरकार जे आहे ते 500 रुपयात आता सावकारीचं लायसन्स गावोगावी देऊ राहिलं. आता आपल्याला सावकाराच्या दारात जाऊ आणि सावकार दीडीने देतो, सवाईन देतो का दुपटीन देतो, हे एक संकट आहे. आणि त्याच्याकडून घेतलंय आणि पेरलंय तो पुढच्या वर्षी काय उगवणार हे संकट आहे. आता सोयाबीन यावर्षी कोणी घेऊन राहिलं. आता प्रणितीताई गेल्या, त्यांनी डोनाल्डला त्यांनी तात्या म्हटलं, ट्रम्पला तात्या म्हटलं. आता आंतरराष्ट्रीय आपले आमदार साहेब सांगू राहिले आंतरराष्ट्रीय तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे. काही लोक म्हणतात की तो पप्पा आहे भाजपाचा. आता काय त्याचं नाव असत नसत ते लावून द्या. आता त्यानं पुन्हा बंदूक लावली. पहिले बंदूक लावली की कोण जिंकलं हे काही कोणी सांगू नका, भारत जिंकला का पाकिस्तान जिंकलं, सीज फायर, दोन्ही लोक भांडणार नाही
और तुमने यदि झगड़ने की कोशिश की और तुमने यदि मेरा सुना नहीं तो मैं तुम्हारे साथ व्यापार बंद कर दूंगा। आणि लटलट लटलट बुवा आपला कापायला लागला। तो आजचा विषय जरी असला तर त्यावर भाष्य करणं उचित होणार नाही। एक खेळ त्याचा आता बघितला, आता त्यानं पुन्हा दुसरी बंदूक लावली आणि सांगतो की आता जो टेरिफ का फिरिप नावाची जी काही भानगड त्यानं आणलेली आहे तिथं आपल्या डोक्याच्या वर आहे, आपल्याला काही देणं घेणं नाही। तुम्ही इथं दिल्लीवाले लोक जे काय असतील नसतील ते तुम्ही त्याला निपटून घ्या। मात्र आता तो तिथून त्यानं पूर्ण बंदूक लावली की आमचा शेतमाल जो आहे, आमचं कृषी उत्पादन जे आहे त्यासाठी भारताचे दरवाजे उघडे करा आणि तुम्ही जर ते उघडे केलं नाही तर तुमचा कोणताच माल आम्ही घेणार नाही, तुमची आर्थिक कोंडी केल्याशिवाय सोडणार नाही। याचा काय परिणाम होणार आहे तर याचा परिणाम हा होणार आहे की इतके दिवस अमेरिका बद सोयाबीन उत्पादित करत होती, कप कप ढेप आणि टोको त्याचे फॅक्टरीतून काढत होती, कर तेल गाळत होती। आता या सगळ्याचा सगळ्यात मोठा जो टोको नावाचा जो त्यातला एक बाय प्रोडक्ट आहे हे चीन घेते, चीननी तेलही घेत होती। आता चीननं अमेरिकेचे दरवाजे बंद केले आणि सांगितलं की आता तुमचं काही आम्ही खरेदी करणार नाही। आता तो जर ट्रम्प हा मोदी त्याचा माणूस आहे, तो मोदीचा माणूस नाही। आता बोलत असताना मला प्रांताध्यक्ष असल्यामुळे जरा मर्यादा आहे, आता तळपायाची आग अशी मस्तकात गेली आणि मी वखरावर नागरगट्ट्या माणूस आहे, मला मी सगळ्या भाषात येतील ती बोलल्याशिवाय शेतकऱ्याच्या व्यथाही मांडल्या जात नाही, काय करावं झालं ते समजत नाही। मात्र समजून घ्या आता हा जो घडी ठेवलेला आहे ट्रम्पनं भारतात, हा आता ते सोयाबीन जर घेतलं तर आपले सोयाबीन आता ढोरबी खायच्या कामी राहणार नाही। हे संकट आपल्या आज देशावर आलेलं आहे आणि संकट आलेलं असताना आज आपण स्वस्थ बसलेलो आहे, शांत बसलेलो आहे। कारण आपण बघतो की हा ओपन आहे का ओबीसी आहे, हा हिंदू आहे का मुसलमान आहे, हा वरतल्ला आहे का खालतल्ला आहे, हा निवडणुकीत उभा राहिल्यावर 500 रुपये देईल का 2000 रुपये देईल, हा काँग्रेस हे दारूचा एक चप्पा देतो का मटणाच्या 2 गोट्या देतो। हा जर आपल्या डोक्यात जर विषय असेल जातीपाती धर्माचा पंथाचा तर आता देव पण आपल्या मदतीला गड्यावर येऊ शकत नाही। एवढं शोषण आज रोजी शेतकऱ्याचं झालेलं आहे। शेतकऱ्याच्या पोराला पोरगी द्यायला कोणी तयार नाही। पोट्ट पुण्याला पाठवलं, औरंगाबादला पाठवलं, नागपूरला पाठवलं, कंपनीत हाय सांगून 4-5 वर्ष त्याचं लग्न कसं तरी लावून टाकलं। मात्र आता कंपनीत हाय म्हटल्यावर बी पाहुणं गाणं होऊन बी आपल्याकडे पाहायला तयार नाही। वावर किती विचारल्यावर 2 एकर 4 एकर सांगितलं तो पाहुणा चहा बी पित नाही, तसाच उठून चालला जातो। मध्यस्थाला किती बी तुम्ही मस्का लावा, मात्र आता शेतकऱ्याच्या पोराचं लग्नही होऊ नाही राहिलं। घरात कटकट, दारात कटकट आणि या सगळ्या परिस्थितीत आता शेतकरी आपला आणखीन त्यात सुपारी सापडायचा असं सापडलेला आहे। आणि हा नुसता शेतकरीच सापडलेला नाही तर भारताचा देशही हा तशाच पद्धतीने आता सापडलेला आहे। यातून आपल्याला एक क्रांतिकारक एक आंदोलन उभं केलं पाहिजे। ही भावना, ही भूमिका, हा प्रस्ताव घेऊन आपल्या सगळ्यांपर्यंत आज आलेलो आहे। आणि हा प्रस्ताव जरी असला तरी हा एकटा काँग्रेसनीच लढला पाहिजे अशी ही लढाई नाही। ही सगळ्या नागरिकांना, सगळ्या शेतकऱ्यांना, आमच्या सोबत जो येईल त्या सगळ्यांना एका व्यासपीठावर घेऊन ही लढाई आगामी काळात लढली पाहिजे। आणि ती लढाई लढण्याचा संकल्प, निर्धार हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केला आहे। म्हणून मागच्या काळात जय जवान जय किसानचा नारा देत अमरावती असेल, नांदेड असेल या ठिकाणी रॅली काढल्या। एका डोळ्यात आसू आहे, एका डोळ्यात हसू आहे सांगितलं। आमचा आर्मीतला फौजी, आमचा लष्करातला माणूस, आमचा मिलिटरीमॅन जसा बॉर्डरवर लढाई करून राहिला तसाच आमचा शेतकरी हा बांधावर लढाई करून राहिला। तो देशाचं संरक्षण करून राहिला, हा कुटुंबाचं संरक्षण करतोय आणि दुसऱ्या बाजूला देशाचंही संरक्षण करत आहे। आता या किसानचं जय जवान जय किसान म्हणताना या शेतकऱ्याला भरीव कार्य करावं हा येणाऱ्या काळातला आंदोलनाचा आमचा मार्ग राहणार आहे। मी आदरणीय खासदारताई असतील, विविध आमचे नेतृत्व असेल, आमचे आमदार साहेब असतील, माजी मंत्री असतील, आम्ही सर्व या समस्येकरता कटिबद्ध आहोत एवढंच या निमित्ताने सांगतो। आणि जाता जाता हा संकल्प व्यक्त करण्याकरता आणि या आंदोलनाची सुरुवात करण्याकरता आम्ही इथेच का आलो, यवतमाळलाच का आलो, दाभाडेलाच का गेलो त्याचं एक कारण आपल्याला सांगितलं पाहिजे।
भाई और बहनों, 3 मार्च 2014 को एक आदमी दाभाडी आया था, बरोबर आहे? दाभडी आणि काय काय म्हटलं, दाभडी लिहून काय काय म्हटलं, काय म्हटलं, किसान को दुगना दाम देंगे, उसकी आमदनी दुगनी करेंगे, लागत मूल्य से 1.5 गुना दाम देंगे, कृषि पे आधारित उद्योग धंदे बढ़ाएंगे. अजून काही सुटलं का राहिलं? नौजवान को, युवाओं को रोजगार देंगे. आपले लेका त्याचे लग्न हो राहिले, तो रोजगाराची काय गोष्ट होणार? शेतकरी आत्महत्या करू राहिला. अजून काय राहिलं का? कर्जमाफी 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात. आणि एवढं सगळं माहिती आहे तर कड्यावर ते मतपेटीतून काऊन नाही काढत तुम्ही? प्रत्येकाच्या खात्यात. हे मी काही बोललो नाही, मी विचार राहिलो तो बा काय बोलला. 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकू. अजून काही राहिलं का? आता याच्यातलं काय काय केलं ते बा ना, एखादं तर केलं सर. दो 26 जनवरी 2024 हर घर को घर मिलेगा, हर घर में नल होगा, नल को जल होगा. तमरेल भरायची सोय नाही लेखा. 10 खेप पाणी पुरवठा योजना झाली, त्याच्यात गेलो तर पुन्हा गाडी भटकून जाईल. यातलं या बाबानं काय केलं? दुसरं मला एक मोदी साहेब समजत नाही. मोदी साहेब, तुमचा जिल्हा हा मोदी साहेबांचा एवढा लाडका जिल्हा काय आहे? लाडकी योजना, लाडका आमदार, लाडका मंत्री, लाडका ठेकेदार, हे तर ऐकलं होतं. पण यवतमाळ हा लाडका जिल्हा आहे. तुम्ही नाही म्हणून राहिले मोदी साहेब, पण लाडका नाही तर हाच एक जिल्हा आहे महाराष्ट्रातला, भारतातला, की 3 खेप 3 निवडणुकीत तुमच्या हाती आला. बरं, आला लय लंब्या फेकल्या. मग दर निवडणुकीमध्ये एखाद्या दुकानात आपण गेलो, त्याला सांगितलं पण पैसे 1 तारखेला देऊन दे. आपल्याच्यात नाही बसलं बजेट, नाही झाला मेळ, पुढच्या बाबतीत अजून काही घ्यायचा योग आला, आपण त्याच दुकानात जातो का? आपण दुसऱ्या दोस्ताचं, दुसऱ्या पाहुण्याचं दुकान भेटतो. तिथून एकदा उधारी थकली तो माणूस दुकान बदलतो, नाही तर नगदीचा व्यवहार असला तर त्याच दुकानात डबल जातो. हा भाव पहिले आला 2014ला. दाम दुप्पट, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू म्हणे, 1.5 भाव देऊ, कृषी एक राहिला नाही आयटम. स्वामीनाथन आयोगाची 100% अंमलबजावणी करू हे सांगितलं. चालला गेला. दुसऱ्या खेपी पुन्हा आला आणि त्या बाबतीत आला. त्यानं ताई त्या बाबतीत सांगितलं की महिला बचत गटांना आता प्रत्येक महिला बचत गटाला आम्ही 1-1 लाख देणार. लाडकी बहीण योजना तिथूनच बिंदू सोडेल होतं. 1-1 लाख प्रत्येक बचत गटाला देणार. ते दिले का? नाही. 3 निवडणुकीत हवा 3 वेळेस या जिल्ह्यात आला. याचा काय राज आहे हे राज आपल्याला समजलं पाहिजे. की यवतमाळमध्ये वारंवार येतो, तर आपणही यवतमाळमध्ये वारंवार जिथे सभा झाल्या तिथे जाऊन त्याला भेडसावून आपण सोडणार आहोत. त्यामुळे आजची सभा ही यवतमाळची सभा नाही, ही भारताची सभा आहे. कारण चाय पे चर्चामध्ये इथंच त्यानं त्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारले. आज आम्ही जेव्हा गेलो मंदिरात दर्शन घेतलं तेव्हा एक कास्तकार आला का तो म्हणे मला मोदीने स्टेजवर बोलवलं होतं. काय नाव होतं मोदी साहेब त्याचं? तुम्ही भेट घालून दिली. दिगंबर गुलाने 2 जण भेटले आणि ते म्हणे की त्यातलं एकही काम केलं नाही. ज्या सोयाबीनच्या वावरात गेलं तिथेही गेलो, मालक तर काही हजर नव्हता. भुईमुंगाचा सर्वात आलो होता. मजूर बाया होत्या, खासदार त्यांच्याशी बोलल्या.
की गाव काय कशी मजुरी काय भेटती, तर म्हणजे 150 रुपयात चालू आहे. आता हे तर सर्व्याचं काम आहे. मात्र महागाई लय वाढली, शाळेत पोरं टाकता येऊन राहिले, घरात तेलाचा भाव वाढला, मिठाचा भाव वाढला, संसार कसा पुढे रेटावा हे समजत नाही. तात्पर्य या जिल्ह्यात येऊन, आपल्या विदर्भात येऊन, आपल्या महाराष्ट्रात येऊन, आपल्या वराडात येऊन एवढ्या लंब्या गोष्टी त्या माणसानं केल्या, त्यातलं काहीच केलं नाही. जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है, अशी एक म्हण आहे. आता सरकार जरी बदलायचा विषय असला तर निवडणुका आल्याशिवाय ते काही बदलला जात नाही. आणि निवडणुका येईपर्यंत आपण जर शांत बसलो तर पुढच्या वाक्तीला आपला शेतकरी मतदानालाच वाचत नाही. अशी एक दुर्दैवानं आज एक परिस्थिती आहे. म्हणून आपण हा संघर्षाचा एक मार्ग स्वीकारला आहे. म्हणून ज्या ठिकाणी त्यांनी येऊन फार मोठे मोठे शब्द दिले त्या ठिकाणी येऊन त्यांना आज प्रश्न आहे की मोदी साहेब, तुम्ही 3 खेप देशाचे पंतप्रधान झाले, 10-10 लाख रुपयाचा एक सूट घालता, 25-25 लाख रुपयाचा गॉगल लावता, 1-1 कोटी रुपयाचं तुम्ही घड्याळ घालता, 10-10 लाख 15-15 लाखाचे जोडे घालता. तुम्हाला तुमचे हे सर्व भूषण लखलाभ हो. मात्र तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये येऊन शेतकऱ्याला जी वचनं दिली होती त्याचं काय झालं हा जाब विचारण्याकरता काँग्रेस यवतमाळमध्ये आलेली आहे. क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा, हा प्रश्न या ठिकाणी आव्हान स्वरूपामध्ये आम्ही विचारत आहोत. आणि हा आव्हान स्वरूपामध्ये जो प्रश्न आहे, हा प्रश्न दिल्लीपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे, बेशरम सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि मागणी हीच आहे की जे जे तुम्ही बोलले ते सर्व झालंच पाहिजे. असं कसं होत नाही, हा आमचा दम नाही, ही आमची धमकी नाही, तर हा आमचा संकल्प आहे. हेही या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. मोदीच्या मोदी, मात्र फडणवीस बी हा त्याचा वस्ताद आहे. नुसता बोलतो गडी, नुसता बोलतो, हालतो इतका, करत काहीच नाही. आता आपली पदयात्रा, शेतकऱ्यांचे प्रश्न, आता याच्यावर ते बावनकुळे नावाचा एक माणूस आहे भाजपचा प्रांताध्यक्ष, त्याचं गावावर पोट दुखरायला काही समजत नाही. आणि तो म्हणून राहिला की काँग्रेस वाल्याला काही काम नाही. अरे बाबा, आम्हाला काही काम आहे का नाही याचं उत्तर जनतेला आम्ही मागू. मात्र तुम्ही तुमचा एक नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन गेला, तुमचा मुख्यमंत्री माणूस त्या ठिकाणी येऊन गेला, त्यांनी जे जे काही आश्वासन दिले त्या आश्वासनांचं काय झालं याचं पहिले उत्तर द्या. आणि मग आमचा काम धंदा आणि आमच्याबद्दल काय तोडसूक घ्यायचं ते खुशाल घ्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय म्हणजे कर्जमाफी करू मोठं वचन दिलं, मात्र कर्जमाफी करायची बजेट झालं, त्याची कुठल्याही प्रकारचं घोषणा त्यांनी केलं नाही. पृथ्वीराज चव्हाण साहेब नावाचे मुख्यमंत्री होते, फुरके साहेब, मोगे साहेब मंत्रिमंडळात मध्ये सहभागी होते. आणि यांच्या कार्यकाळात आपण सवाला किती काय बघितलं, लाल्या पडला पैसे आले, पिल्या पडला पैसे आले, काल्या पडला पैसे आले, गार पडली पैसे आले, धुकं पडलं पैसे आले. खरं सांगू राहिलो का लबाड बोलू राहिलो? हात वर करू सांगा, खरं बोलू राहिलो का लबाड? इतके पदपत पैसे आहेत की समजे ना शेतकऱ्याला की हा कशाचा हप्ता पडला. आता हे पैसे आहेत, आता या अन्नाचा हा माफी कर्जमाफी करायला तर तयार नाही. आपण म्हटलं की शेतकऱ्याला ताबडतोब एकरी 20,000 रुपये, हेक्टरी 50,000 रुपये मदत तात्काळ द्या. बरोबर मागणी आहे का चुकीची मागणी आहे? आता कृषी मंत्री काय म्हणतो की अजून सर्वेक्षण झालं नाही. पत्रकारांनी विचारलं मग कधी करणार, तो म्हणतो ढेकळाचं सर्वेक्षण करायचं का. आता या ढेकळ्या कृषी मंत्र्याला आता काय जर बोललो तर आता ज्याचं जळतं त्यालाच कळतं, म्हणून काही शब्द पण फुटून राहिले, मात्र मी ते गिळून घेतो. मात्र आता फडणवीसही आपल्यासाठी काही करायला तयार नाही, मोदी आपल्यासाठी काही तयार नाही. आणि या सगळ्यांना आमचा पक्ष वारंवार तुम्ही काढता, हा काही पक्षी अभिनिवेशामध्ये बोलण्याचा विषय नाही, मात्र आमचा पक्ष तुम्ही वारंवार काढता. मला माझाही पक्षाने काय केलं हेही तुम्हाला सांगितलं पाहिजे. स्वामीनाथन आयोग कोणी गठीत केला? सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली जो आमचा अलायन्स होता, त्या अलायन्सचे
प्रधानमंत्री जे होते मनमोहन सिंग साहेब यांनी स्वामीनाथन आयोग गठीत केला. स्वामीनाथन आयोग गठीत करण्याची पार्श्वभूमी काय, तर राहुल गांधी नावाचा आमचा नेता हा भारत फिरला, त्यावेळेस यवतमाळमध्ये पण ते आले आणि यवतमाळमध्ये येऊन कोणाच्या घरी गेले, कोणाच्या घरी गेले, कलावतीबाईच्या घरी गेले. आज कलावतीबाईची तब्येत बरी नाही म्हणून त्या कार्यक्रमाला आल्या नाही, मात्र कलावतीबाईच्या घरी गेले, कलावतीबाईशी चर्चा केली आणि नुसती चर्चा केली नाही तर राहुल गांधी संसदेत गेले आणि संसदेत त्यांनी भाषण केलं की मी कलावतीच्या घरी गेलो, नवऱ्याने असं असं केलेलं आहे, लेकरं बाळ आहे आणि ते दुःख जे आहे शेतकऱ्याचं, ते कलावती बाईचं जरी दुःख इथलं असलं तर ते एकट्या त्या बाईचं नव्हतं, तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं होतं आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचं होतं. आणि ते बोलल्यानंतर हे भाजपचेच लोक फिदी हसत होते. त्यांचे दात त्यांच्या तोंडात टाकायचा वेळ आता जवळ आलेली आहे. मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, मात्र त्यांचं भाषण ऐकून डॉक्टर मनमोहन सिंग अमरावतीला आले, नागपूरला आले. त्यांनी कलेक्टर, कृषी अधिकारी, शेतकरी, आमदार, मंत्री यांची सगळ्यांची मिटिंग घेतली आणि मिटिंग घेऊन सगळ्यांचं सगळं ऐकलं. दिल्लीला गेले आणि दिल्लीला गेल्या गेल्या त्यांनी दोन गोष्टी केल्या. पहिली गोष्ट केली त्यांनी स्वामीनाथन आयोग, शेतकऱ्याचे दुःख कसे कमी होतील, शेतकऱ्यांना भाव कसा आपण देऊ शकू, कोणत्या योजना असल्या पाहिजे, यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी कोणत्या गावात आले नाही, चाय पे चर्चा केली नाही, भाषण केले नाही. वो असरदार था, सरदार था और असरदार भी था. हा नुसता बोलतो, बोलायचा बातच बोलायचीच गडी. दादा कोंडके, कारण दादा कोंडकेच्या पिक्चरचं नाव होतं थापाड्या, सोंगाड्या. हा तर सोंग करतो, थापा मारतो. मात्र मनमोहन सिंगनी स्वामीनाथन आयोग हा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी रजिस्टर गठीत केला. हे पहिलं काम केलं. आणि दुसरं काम काय केलं तर 70,000 कोटी रुपयांची त्यावेळेस कर्जमाफी त्यांनी केली. अशातला मनमोहन सिंग साहेबांची कर्जमाफी कोणाकोणाला मिळाली होती, हातवर करा. आणि ही कर्जमाफी त्यांनी देण्याचं काम केलं. हा झाला एक भाग. दुसरा भाग मनमोहन सिंग साहेबांच्या काळात एमएसपी किती वाढवली, जो आधारभूत भाव असतो, जो निश्चित भाव असतो, ती एमएसपी वाढली होती मनमोहन सिंग साहेबांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 130% एमएसपी ही मनमोहन सिंग साहेबांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात वाढली होती. याच्यासोबत खतावर सबसिडी होती. डिझेल 48 रुपये होतं, विजेवर, पाण्यावर सबसिडी होती. आता हे झालं मनमोहन सिंग साहेबांचं. आता 11 वर्ष पूर्ण झाले, मोदींना 12वं वर्ष चालू आहे. मोदीच्या कार्यकाळात एमएसपी किती वाढली, तर मोदींच्या काळामध्ये केवळ 45% एमएसपी वाढली. काल मला आधीच सांगत होता की आपण जशी पदयात्रा सांगितली तसं भाजपच्या लोकांनी ती एमएसपी सगळ्या ग्रुपवर टाकली. आणि टाकली तर टाकू द्या, त्याच्यावर आपण प्रश्न विचारा की त्यांच्या काळात वाढली 45% मान्य आहे, मात्र 45% एमएसपी वाढताना सोयाबीन 5,000 रुपयाचं वर जायला पाहिजे होतं का खाली यायला पाहिजे होतं, 5चं 6 वर जायला पाहिजे होतं, पण ते 5चं 4 आलं. तो प्रश्न आपल्या ठिकाणी आहे. मात्र 45% वाढली. ही एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने काय काय काढलं, तर दुसऱ्या हाताने 18% काय लावला, 18% जीएसटी लावला. पेट्रोल 48चं 100 रुपये केलं. खताची थैली 700ची आता तो 200-300 अजून 2-4 दिवसात भाव वाढवले. 700ची थैली 2,000 वर नेली. युरियाची थैली ती बी आता 500कडे सरकू राहिली, ती वाढवली. खतावरची सबसिडी रद्द, डिझेलची सबसिडी रद्द आणि वरतून जीएसटी बोकांडी लावला. म्हणजे या हाताने दिले 45 रुपये आणि दुसऱ्या हाताने 100 रुपये हे काढून घेतले. आणि 5 दिवसापूर्वी जी नवीन एमएसपी झालेली आहे त्या नवीन एमएसपीचा आम्ही धिक्कार करतो. आणि आपण सांगितल्यानुसार उत्पादन खर्चावर आधारित आपण 150% जो स्वामीनाथन आयोगाने सांगितलेलं आहे त्या शिफारसी लागू करा.
ही आजच्या आमच्या पदयात्रेतली मागणी आहे. अधिक आपल्या सगळ्यांच्या समक्ष बोलत नाही, क्योंकि समझने वाले को इशारा काफी है. और करा किंवा हा आपल्या सगळ्यांच्या समोरचा एक प्रश्न आहे की आता जर अभी नाही तो कभी नाही ही चित्र आज आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर आहे. आणि हा संघर्ष आपल्याला या राष्ट्र निर्माणच्या कामात आणि या शेतकरी तगोऱ्याकरता वाचवण्याकरता हा संघर्ष आपल्याला पुढच्या काळात लढायचा आहे. आमच्या पक्षाचे आणि अडाणी अंबानीचे काही देवाणघेवाणचे विषय नाही. आमच्या पक्षाचे आम्ही डोनाल्ड ट्रम्पलाही आमचा नेता हा घाबरत नाही. आमचा नेता पाकिस्तानलाही घाबरत नाही, चीनला पण घाबरत नाही. आणि असं एक निडर नेतृत्व हे काँग्रेस पक्षाला राहुल गांधींच्या माध्यमातून मिळालेलं असताना महाराष्ट्रातही आम्ही हा शेतकऱ्यांचा लढा जरूर बुलंद करू. मात्र त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत काम करावं लागेल हे कळकळीचं आव्हान करतो. आणि माझं भाषण संपण्याच्या आधी मी जे बोललो ते खरं बोललो का खोटं बोललो? एवढ्या कमीनं नाही जमत. खरं बोललो का खोटं बोललो? हात वर कर सांगा. ज्यांचे हात वर नाही देखावत का खोटं बोललो का खोटं बी टाका. खरं बोललो का खोटं बोललो? आणि आता याचं उत्तर काय की संघर्ष केल्याशिवाय जमणार नाही. त्यामुळे संघर्षासाठी आपण सर्वजण तयार राहू आणि संघर्ष केल्यावर करून हे सर्व प्राप्त करून येऊ. करिता आजच्या या पदयात्रेचं नाव शेतकरी आत्मसन्मानाचा नाव आहे. आणि हा शेतकरी आत्मसन्मानाचा लढा हा काँग्रेस पक्ष लढेल हे अभिवाचन आपल्याला देतो. आणि माझा पक्ष हा वचन पूर्ण करणार आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पण वचन न जाई. हे माहिती आहे. हे राम राम जय श्रीराम म्हणणारे आहे. या रघुकुलवाल्यांना तुम्ही दिलेले वचन तुम्ही पूर्ण केले नाही. याचा अर्थ काय? तो मोदी अधर्मी आहे. याचा अर्थ काय? तो मोदी खोटारडा आहे. हा याचा स्पष्ट अर्थ आहे. आणि या अधर्मी नरेंद्र मोदीकडून, या खोटारड्या नरेंद्र मोदीकडून त्यांनीच दिलेले आश्वासन तुम्ही कधी पूर्ण करणार आहे याची तारीख सांगा. हे आव्हान, हे चॅलेंज, हा जाहीर प्रश्न तमाम शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित करतो आणि थांबतो. भारत माता की जय.